बापाची शेवटची पेरणी. तो बाप शेतकरी होता. पण त्याच्यासाठी शेती म्हणजे फक्त पीक नव्हतं, ती त्याची ओळख होती. तो म्हणायचा, माती समजून घेतली ना, तर आयुष्य समजतं. मुलगा लहान असताना तो त्याला शेतात सोबत घेऊन जायचा. माती हातात देऊन सांगायचा, हे बघ, हे सोनं आहे, फक्त घाम घातल्याशिवाय चमकत नाही. पण तोच बाप मनात ठरवून बसला होता, माझा मुलगा या मातीवर नाही, माझ्या खांद्यावर उभा राही. मुलगा शिकला, शहरात गेला, मोठी नोकरी मिळाली. लोक बापाला म्हणाले, तुझं नशीब भारी आहे. बाप हसला, पण त्या हसण्यात शेतात उरलेली एकटेपणाची सावली होती. मुलगा वर्षातून एकदा यायचा, शेत बघायचा आणि म्हणायचा, बाबा, हे सगळं विकून टाका, आराम करा. बाप काही बोलायचा नाही, फक्त मातीला हात लावायचा. एक वर्ष बाप आजारी पडला. शेत पेरायची वेळ आली होती. गावातून फोन गेला. मुलगा आला. पहिल्यांदा शेतात उतरला. हातात बियाणं घेतलं, पण हात थरथरत होते. तेव्हा बाप म्हणाला, भीती वाटते ना? मुलगा मान हलवतो. बाप हसतो आणि म्हणतो, म्हणूनच तुला या मातीपासून दूर ठेवलं. त्या दिवशी दोघांनी मिळून शेवटची पेरणी केली. 2 महिन्यांनी पीक उगवलं, पण बाप उठला नाही. मुलगा शेतात उभा होता. हिरवं पीक डोलत होतं. डोळ्यात पाणी होतं. आणि त्याला कळलं, बापाने शेती नाही, मुलाचं भविष्य पेरलं होतं. पॉवरफुल एंडिंग लाईन. काही बाप पीक पिकवत नाहीत, ते स्वतः झिजून मुलांचं आयुष्य हिरवं करतात.